नमस्कार गायजांनो, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज मी घेतले कामावरनं सुट्टी, कारण माझा असा एक आज कॉलॅब शूट. पण विषय असं झाला की मी सकाळपासून काय व्हिडिओ करू भेटाक नाही मगा, कारण माझ्या मोबाईलची मेमरी इतकी फुल झाली आहे. जरा म्हणतात 10 MB पण माझ्या फोनमध्ये नव्हती. ती सगळं आता क्लिअर केले. फोटो बिटो नको होते ते डिलीट मारलं. परत सांगते, माझं जरा खोपडा इग्नोर करा. हे सगळा अवतार काढलं आहे, तर मग शूटसाठी जाऊचा नंतर सगळा हे करतलं आहे. आणि पावसाचं काही ठाण पत्तो दिसणार नाही. वारा बघा सुटला आणि इकडे ऊन पण पडला. तर पडा नाही देव बाबा, मस्त वाटतं वातावरण. तर भावासोबत मी आता जातलं आहे 4चा टायमिंग आहे काहीतरी शूटचा. भावा घेऊन जातलं आहे. आणि आता ना आतेन माझे सगळे मासे विषय आणलेले, मासे साफ करतले मी आता. माझ्याकडे कंटेंट करू वेळ नाही गाईस. म्हणतात ते कसा होता माहिती आहे, एक दिवशी तुमका कंटेंट भेटलो ना, तो घे म्हणून भेटतो. आणि जर तुमका काय नसत ना, तर काहीच भेटत नाही. समजला ना मी काय बोलते आता? समजलं असतं, सोडून द्या. तर आता मग मासे साफ करूचे आहेत. मी करणार असते जेवण, पण मी जेवण करू गेलं तर 4 वाजेपर्यंत खरं नाही आहे. आणि मग शूटला जाऊचा. आता कपडे बघूचे आहेत, काय घालू काय नाही, मुलींचं खरं प्रॉब्लेम. परत केस स्ट्रेट करूचे आहेत, मग कामं खूप असत. त्यामुळे मी डायरेक्ट आता बाय. आणि मी खाते मस्का भात. आणि माझी मशीन पण तापली आहे, स्ट्रेटनिंग करते. स्ट्रेटनिंग करून घेऊन नाही लाईटच जातो ती. आजचा भारी वाटता. तर फक्त एक ह्या मारून तुम्ही बघू शकता असे केस झाले. आणि हे अजून करूचे आहेत मग मी करून घेते. तर खरं तर स्प्रे वगैरे मारूच असता स्ट्रेटनिंग करूच्या अगोदर केसावर, पण मी जण ओव्हर स्मार्ट असेल ना, त्यामुळे मी मारू नये. अरे काय झालंय का? तर स्ट्रेटनिंग केल्यावर माणसाक वेगळंच लुक येता, म्हणजे जरा एकदम बहरून दिसता त्याचा त्वचा. तर मी कोणत्याही लुकमध्ये चांगलाच दिसते म्हणा. पण आता माझी केसाची स्ट्रेटनिंग करून झाली आणि तुम्ही म्हणताला हा सांगू बाहेर यायची काय गरज. तर माझा भाव सकाळचं जिमला वगैरे जाता ना, खूप मोठा काम करता. तर तो झोपलो, म्हटलं उगाच ते काय डिस्टर्ब करू नको. आणि एवढं चांगलं विचार कशा केला आहे माहिती आहे, कारण ते का घेऊन मग कॉलॅबला जाऊचा हा. आणि त्याच्यासोबत जर आता भांडलं आहे ना, तर माझे जरा वादे होते, शूट करू प्रॉब्लेम होतो. तर त्यामुळे त्याच्यासोबत आता काम होईपर्यंत जरा गोड बोला नाही. तर आता माझी केसाची स्ट्रेटनिंग करून पण झाली आणि आता मी ठरवतो आहे की मग काय घालूचा हा. मग आता वाजले दीड वगैरे वाजलं असतं. अजून मग भाई मग मुळे थकली. तर ह्या असा माझा आजचा आउटफिट. ह्या अगोदर मी हा घालून बघते, नाही तर आयत्या वेळ माझ्या बांधे होते ते. तर असा हा माझा आजचा आउटफिट. अजून मेकअप बिकअप करूचा, फक्त घालून बघितलं आहे, जो की छान वाटतं, मस्त. तर हो मी संध्याकाळी कॉलॅबसाठी घालतलं आहे. आणि अजून थोडा इग्नोर करा, मेकअप बिकअप करूचा. अजून मग वेळ असं पण ब्लॉगिंग मी करू शकते ना, चांगलं वाटतं, ठीक वाटतं ना. तर मग सेल्फी व्लॉगिंग करूची सवय पडली आहे. तर आता आम्ही जेवतलो भाव झोपलो आणि त्याच्यानंतर आम्ही शूटसाठी जातलो. तिकडेच नजर जाता, इकडे आरशात सावळी लोक ऊन पडल्यावर जरा मस्त चमकून दिसतात नाही मग. तर आता मी पटपट जेवतोय, नाही तर मला जाऊ उशीर होतो. अशी व्लॉगिंग पण भारी वाटतं ना. तर आता माझा आउटफिट बघितला, आउटफिट ओके आहे. तर आता मी थोडासा स्किन केअर करतो आहे. तर सर्वात पहिला अगोदर तोंड धुतं आहे, त्याच्यानंतर मग स्क्रबर लावते आणि थोडेसे आयब्रो पण करते. खूप वारा सुटला इकडे, असं पण छान वाटतं व्लॉगिंग, पण सेट होणं नाही कॅमेरा असं बघून करते यार. पाठचा बॅकग्राऊंड इग्नोर करा. तर मी लाईट लावून विसरलं आहे, पण हरकत नाही. तर ह्यो स्क्रब लावते मी, मस्त फ्रीजमध्ये ठेवलेला आहे, छान होता थंडगार वॉलनट स्क्रब. तो माझा पहिला फेस असा. पाठची ड्रमात ते इग्नोर करा. तर मी तर लावतोय. जेवचा टाईम पटापट जेवण तयारी करून घेऊ होती, पण मी हा करत बसलोय. शिबाई
तर म्हाका 2 मिनटां पण थारो नाही. मी आता हळू बोलते कारण भाव झोपलो हा. तर मी ह्या बघा तुमका वाटाक नको की मी तोंड धुवून तोंड पुसून बसून मेकअप करून दिलं आहे, पावडर लावलेलं आहे. हा मी आता तोंड धुतलं आहे आणि जरा पण मी फुसूक नाही. हा बघा हातात टॉवेल आहे माझ्या आणि तुम्ही ग्लो बघू शकता. स्क्रब एकदम टॅनिंग बिनिंग सगळी गायब केलं आहे. नाही आता मी तोंड पुसून दाखवते. हा बघा बघितलं तसं हा तसाच हा. आणि हां आणि तुमका अजून एक टीप देते स्किन केअरमध्ये. आपण जेव्हा टॉवेल तोंडाक लावतो ना आणि तोंडाक कधीच साबण लावायचं नाही. फेस वॉश वगैरे तुमका जो सूट होतो तो वापरा. आणि टॉवेल कधी पण असं घासायचा नाही. असं तोंड पुसायचं. भारी वाटतं ना. आता मी आटपते पटपट. हां आता मग खरा अरे देवा पागल आहे मी. स्किन केअर करूच्या अगोदर स्ट्रेटनिंग केली आणि स्किन अशी एकदम त्वचा माझी एकदम अशी सॉफ्ट लागता. आता मग ॲब्रो करूचे ते मी ॲब्रो करते. तर असे काहीसे मी ॲब्रो केलेले आहेत. थांबा मग असं समजायचं नाही. सेल्फ मेड ॲब्रो नाही आयब्रो काय बोलतो मग नाही माहिती. आता मी जेवू जाते खूप झाला. तर घरात सगळी झोपली आहेत हळू बोलतात. तर मग जाऊ अजून टाईम आहे त्यामुळे मी आता थोडंसा नेलपेंट लावते. अजून किती 3 वाजले असतले. मका 4-4:30 जाऊचा हा. तोपर्यंत मी नेलपेंट लावतो. ह्यो कलर हा नेलपेंटचो जो की म्हाका खूप आवडता. बिचारी झोपली आहेत ना त्यांना झोपा नाही म्हणून हळू बोलते. आता मस्तपैकी ऊन पडला आणि जेव्हा मला जाऊचं असताना तेव्हा धोधो पाऊस येतलो बघा लिहून घ्यावा. तर माझी नेलपेंट लावून झाली आणि अशी दिसता जी की खूप मस्त वाटतं. आता भाऊ झोपलो. भाऊ उठल्यावर आम्ही तयारी करतलो आणि आम्ही जातलो कॉलॅबला. तर मी आता तयारी केलं आणि मी आता जाते कॉलॅब शूटला. मला अगोदर खूप उशीर झाला. मी तिकडे जाऊन तयारी करते. बाय बाय. तर माझा आता शूट करून झाला आणि भावान मला अर्धवट सोडलं आहे. मी आता इकडून पंचायत समितीपर्यंत चलत जातो. तर मी आता भैरव मंदिरमध्ये गेलो आहे फर्स्ट टाईम. तर आता मी एवढा लांब चलत दिलं गाडीकडे येऊन पोचलोय. आणि एक स्टोरी आधी मी तुमका आता नंतर सांगतोय. अगोदर मी जाते पाऊस कमी आहे तवसर. तर आता मी येऊन पोचले घराकडे आणि एक स्टोरी राहिली आहे तुमका सांगूची. ती चेंज करते अगोदर नंतर ती स्टोरी तुमका सांगते काय असं ती. माझं फॉलोवर. तर तुमका सांगूची 2 गोष्टी असतात. हे तर बोला बसाक म्हाका जागा नाही. तर तुमका सांगूची 2 गोष्टी असतात. तर एक गोष्ट अशी की माझ्याकडे एक गाडी होती आणि भाऊ म्हाका सोडू पण शकलो असतो. म्हणजे जय मी गाडी लावलेलं इथं तिकडसून मी पण मी तिकडसून चलत दिलं आहे. आणि कसं असतं बघा माझं भैरव मंदिर आहे ना तिकडे मी कधी जाऊ नाही. मला तिकडे जायचा होता आणि त्या वाटेतच मंदिर गावता बघा ना. म्हणजे हे बघा मग म्हणजे मी तिकडून जात होतं आहे. मग उशीर पण झालेलो आणि पाऊस पण भरलेलो. पण म्हटलं जाता जाता खूप दिवस जायचा पण होता मग त्या मंदिरमध्ये. मग मी त्या मंदिरमध्ये गेलो आहे समजला. म्हणजे जी गोष्ट होऊची असतं ना म्हणजे जी गोष्ट होता त्याच्यामागे काही ना काहीतरी हे असताच. समजलं असतं मी काय बोलतो आहे का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक कोणतरी काकी होती. मी जो एक कॉलॅब शूट करत होते ते एक काकी होती. तर ती काकी माझ्याकडे येईल मला सांगतं माझी तारीफ करूक लागली. मग बोलता अरे हां तू व्हिडिओ भारी करतस वगैरे. माका वाटलं क्लिपी विपी घेत होतं ते व्हिडिओ भारी करतो. म्हणजे हां थँक्यू. तर नाही माझी मुलगी तुझी व्हिडिओ वगैरे बघता आवडीन आणि सेल्फी मागूक लागली. थंय माझी इतकी कॉलर ताट झाली तुमका सांगू. म्हणजे माझ्याकडे फोटो हातो मी इकडे ह्या साईडला लाईन तुमका फोटो वाटत तुमका वाटत मी फकाणे मारताय. तर ही जी मोमेंट आहे ना भाई भारी आहे. तर झाला सगळं. तसं मी असेच माझ्या घरातल्यांकाच माझी हे नाही
तर आमच्या आत्याने दुपारी मुळे आणलेले आहेत, मासे पण आणलेले आहेत. ते मासे मी साफ केले आणि मम्मी आमटे गेलेले आहेत पण भाजले. दुपारी जेवलं मी, तुम्ही बघितलं असलं मागच्या क्लिपमध्ये. तर आता ते मुळे करूचे बघूया. मोबाईलमध्ये स्टोरेज असलं तर नक्की करतले. तर आत्तासाठी तर बाय. तर दुसरी गोष्ट म्हणजे मी दुसरी गोष्ट सांगितलं आहे का, थांबा बघताय व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की नाही, तर मी तुमका परत सांगितलं आहे. तर बाकी सगळ्या बाजू मग आता असाच हसा घेत राहू त्याला. पण त्या आज आमची रेसिपी असा मुळे, जे का तुम्ही काय म्हणताय बघा माहिती आहे, शिंपले वगैरे असतं रे ते म्हणते. तर हा आपलं सेटअप लागतो हा. हुंडी कट झाला असू दे. मी तुमका आता जास्त माझ्या फोनमध्ये स्टोरेज पण नाही आणि मेमरी पण नाही, त्यामुळे मी जास्त काही करू शकत नाही, समजून घ्या. तर आज मी तुमका डायरेक्ट रेसिपी दाखवते. ही कढई गरम केलं, त्याच्यात आपण आता टाकलेलं तेल. तर आपलं तेल तापला, त्याच्यात आपण आता टाकूया मोहरी आणि थोडासा जिरा. हे चांगलं फटफट आले. आपली मोहरी फटफटली आहे, त्याच्यात आपण डायरेक्ट टाकलेलं ही पेस्ट. आपली आता पेस्ट शिजली आहे, त्याच्यात आपण कांदो आणि टमॅटो टाकून घेऊया. टाकून घेतो, एकाच मला जमाचा नाही. तर ह्याच्यात आता मी टाकलं आहे कांदो आणि टमॅटो. हा थोडा वेळ आता वाफेत शिजवून घेऊया. आणि हा आमच्याकडे जेव्हा शिंपले आणतो ना, तेव्हा काही शिंपले ह्या उकडून ठेवता, दाखवतो तुम्हाला. त्याच्यात मीठ आणि मसाला घालायचो, भारी लागतात ते असे. आणि हा कच्चा नाही, शिजलेला नाही तर म्हणजे नाही खोळावला आहे कच्चा खाता. तर जो कांदा आपला शिजला, तर अजून आता बटाटे घालूची. ती बटाटे घालते आणि त्याच्यानंतर सगळ्या मिक्स करून आपण झाकण मारून ठेवून देऊया. तर आपली बटाटी भाजली आहे, त्याच्यात आपण बाकीचे मसाले टाकून, जरा मसाला, गरम मसाला आणि हळद. तर आपण आता ह्याच्यात मसाला घातलो आणि गॅस कमी केले मी आता ह्याच्यात. आणि ह्याच्यात आता मी हे शिंपले टाकतोय. पाणी असं कटात टाकूचे आणि हा आता ढवळून आपण वाफेर परत झाकण मारून ठेवून देऊया. आणि ह्याच्यात सोमता झाकण मारूच्या आधी थोडासा मीठ टाकून घेतोय. आणि तुमका जर माहिती असतात की आयफोन स्टोरेज जर फुल झाला असा तर कमी कसा करायचा, तर प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा की जेणेकरून मी असं काय करू जेणेकरून माझे स्टोरेज एकदम कमी होईल. एकदम नको व्हिडिओवरती झाले तरी खूप झाला. तर आपली हवे आमटी हो माझं सेटअप आहे. आपली ह्या शिंपले शिजतं ते चांगली शिजवली. त्याच्यानंतर आपण त्याच्यात कोथिंबीर टाकतेलो आणि त्याच्यानंतर कसुरी मेथी. मग आपला ह्या ओके. तर आपण झाला 5 मिनटं, आपण हे आता उघडून बघूया. वा, आपले ह्या शिंपले वगैरे शिजलेले आहेत. तर त्याच्यात आपण आता कोथिंबीर आणि ही कसुरी मेथी टाकून घेऊया. तर सगळ्यात पहिली कोथिंबीर टाकते आणि ही कसुरी मेथी. तर माझं काम पूर्ण झालेलं. ह्या आमच्या ह्याच्यातला आमच्या बागेतला केळा हा. आता मग एडिटिंग करूया. तर बाय. तर आमचा आता जेवण घेऊन झाला. तुमका जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि आता मी झोपते, त्यामुळे थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.